नमस्कार बालमित्रांनो, डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर प्राथमिक शाळा क्रमांक 17 मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वी विषय इंग्लिश यातील युनिट 2 ची ॲक्टिव्हिटी 5 आणि ॲक्टिव्हिटी 6 शिकणार आहोत. तर सर्वप्रथम आपण ॲक्टिव्हिटी 5 आणि ॲक्टिव्हिटी 6 मध्ये काय शिकणार आहोत त्याची रूपरेखा पाहून घेऊ या. ॲक्टिव्हिटी 5 मध्ये आपल्याला द रेनबो नावाची कविता दिलेली आहे. ती कविता ऐकून तिची समजुती आपल्याला घ्यायची आहे. तसेच ॲक्टिव्हिटी 6 मध्ये आपल्याला काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांचा उपयोग करून कोष्टक पूर्ण करायचं आहे. जरूर पडल्यास शब्दकोशाचा पण उपयोग करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला ॲक्टिव्हिटी 6 मध्ये पुढच्या भागात खाली काही वाक्य दिलेले आहेत, ते वाक्य ऐकून त्यांचे वाचन करून आपल्याला ते वाक्य कोणता दिवस सुचवतात तो दिवस आपल्याला वरील कोष्टकात योग्य खात्यात लिहायचा आहे. तर सर्वप्रथम आपण ॲक्टिव्हिटी 5 मध्ये जी कविता दिलेली आहे द रेनबो, ती कविता श्रवण करून घेऊ या. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कवितेचे श्रवण करू या. ॲक्टिव्हिटी 5 द रेनबो. Boats sail on the rivers and ships sail on the seas, but the clouds that sail across the sky are prettier than these. There are bridges on the rivers as pretty as you please. There are bridges on the rivers as pretty as you please. But the boat that bridges heaven and overtops the trees and builds a road from earth to sky is prettier far than these. Christina Rossetti. आपण सर्वांनी कविता श्रवण केली बरोबर. आता ही कविता तुम्हालाही वाचता यावी यासाठी आपण त्यातील जे नवीन शब्द आहेत, त्यातील जे कठीण शब्द आहेत, त्यांचे शुद्ध उच्चारणसहित वाचन करून घेऊ या. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण खाली दिलेल्या शब्दांचे शुद्ध उच्चारण करू या. बोट्स, बोट्स, बोट्स म्हणजे नाव. सेल, सेल, सेल म्हणजे काय? पसार होणे. रिवर, रिवर, रिवर म्हणजे नदी. शिप, शिप, शिप म्हणजे जहाज. सी, 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 सी म्हणजे समुद्र. एक्रोस, एक्रोस, पार करणे. प्रेटियर, प्रेटियर, सुंदर. बो, 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 बो म्हणजे धनुष्य. ब्रिज, ब्रिज, ब्रिज म्हणजे पूल. हेवन, हेवन, हेवन म्हणजे स्वर्ग. ओव्हरटॉप्स, ओव्हरटॉप्स, ओव्हरटॉप्स म्हणजे वरून. बिल्ड, बिल्ड, बिल्ड म्हणजे बांधणे. रोड, रोड, रोड म्हणजे रस्ता. अर्थ, अर्थ, अर्थ म्हणजे पृथ्वी. स्काय,
स्काय. स्काय म्हणजे आकाश. फार. फार. फार म्हणजे लांबून. द्यान. द्यान. द्यान म्हणजे च्यापेक्षा. दीज. दीज. दीज म्हणजे हे. बट. बट. बट म्हणजे परंतु. तर अशा प्रकारे आपण कवितेतील जे कठीण शब्द होते त्या शब्दांचे शुद्ध उच्चारण केले, त्याचबरोबर त्यांचा अर्थही समजून घेतला. आता आपण कवितेचे एक्सप्लेनेशन पाहू या, म्हणजे कवितेचा अर्थ समजून घेऊ या. The rainbow read the following rhyme. Boats sail on the rivers and ships sail on the seas, but clouds that sail across the sky are prettier than these. त्याचा अर्थ असा होतो की वी ऑल नो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की बोट्स आर फाउंड सेलिंग ऑन द रिव्हर्स, म्हणजे नाव ही नदीवर चालत असते, नदीवरून ती पसार होत असते. वाईल्ड शिप्स सेल ऑन द सीज, आणि शिपचे म्हणजे जहाज जे आहे ते समुद्रावरून पसार होत असते, ते समुद्रावर चालत असते. बोथ लुक ब्युटिफुल, दोघंही खूप सुंदर दिसतात. बट द क्लाउड्स दॅट सेल अक्रॉस द स्काय, परंतु जे क्लाउड्स आहेत, जे ढग आहेत, ते जेव्हा आकाशातून पसार होतात तर ते या दोघांपेक्षाही लुक इवन मोर ब्युटिफुल, या दोघांपेक्षाही खूप जास्त सुंदर दिसत असतात. There are bridges on the rivers as pretty as you please, but the boat that bridges heaven and overtops the trees and builds a road from earth to sky is prettier far than these. The bridges that man builds on the rivers are pretty. नद्यांवर जे ब्रिज बनवलेले असतात, माणसाने बनवलेले जे ब्रिज आहेत ते खूप सुंदर दिसतात. बट द रेनबो, परंतु जो रेनबो आहे, रेनबो म्हणजे काय, इंद्रधनुष्य. परंतु जो रेनबो आहे, द नॅचरल ब्रिज विच जॉईंट स्काय अँड अर्थ, जो रेनबो आहे तो एक नैसर्गिक ब्रिज आहे, नैसर्गिक पूल आहे. तो काय करतो, स्काय आणि अर्थ, आकाश आणि धरती यांना तो जोडत असतो. कशा प्रकारे, ओव्हर टॉपिंग द ट्रीज इज प्रिटियर दॅन मॅन मेड ब्रिज, तर तो अशा प्रकारे झाडांवरून जाऊन आकाश आणि धरती यांना जोडत असतो, तर तो माणसाने बनवलेल्या ब्रिजपेक्षाही खूप सुंदर दिसतो. तर अशा प्रकारे द रेनबो याला नैसर्गिक पूल म्हटलेलं आहे. हेन्स थ्रो दिस पोयम पोएटेस convey the message that natural elements are more beautiful than man-made elements. तर या कवितेमध्ये आपल्याला कवयित्री सांगतायत की जी माणसाने बनवलेली वस्तू आहे त्यापेक्षा निसर्गाने बनवलेली वस्तू खूप जास्त सुंदर असते, नैसर्गिक वस्तू खूप जास्त सुंदर असते. तर आपण कविता ऐकली, कवितेतील कठीण शब्दांचे उच्चारणही केले, त्याचबरोबर आपण कवितेचा अर्थही समजलो. आता तुम्हाला कविता अजून चांगल्या रीतीने समजावी यासाठी आपण कवितेचे ॲनिमेशन पाहू या. प्रत्येकाने कवितेचे ॲनिमेशन लक्षपूर्वक पाहायचे आहे. द रेनबो. Boats sail on the rivers and ships sail on the seas, but the clouds that sail across the sky are prettier than these. There are bridges on the rivers as pretty as
as you please. There are bridges on the rivers as pretty as you please. But the boat that bridge heaven and overtops the trees and builds a road from earth to sky is prettier far than these. Christina Rossetti. तर आपण कविता ऐकली, कवितेतील कठीण शब्दांचे उच्चारण केले, त्याचबरोबर आपण कवितेचा अर्थ समजलो आणि कवितेचे ॲनिमेशनही पाहिले. तर प्रत्येकाला कविता चांगल्या रीतीने समजलीच असेल. आता आपण ॲक्टिव्हिटी 6 पाहणार आहोत. ॲक्टिव्हिटी 6मध्ये आपल्याला जूथ कार्य करायचे आहेत. त्यात आपल्याला काही शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांचा उपयोग आपल्याला खालील कोष्टकात योग्य ठिकाणी करायचा आहे आणि ते कोष्टक आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला बॉक्समध्ये जे शब्द दिलेले आहेत ते शब्दांचे आपण वाचन करून घेऊ या ठिकाणी आपल्याला शब्द दिलेले आहेत. काही फळं आहेत, काही व्हेजिटेबल्स आहेत, ते आपण पाहू. बनाना, ग्रॅप्स, मँगो, ॲपल, वॉटरमेलन, शुगर कॅन, गावा, जांबू हे काय आहेत? फ्रूट्स आहेत. त्यानंतर लेडीज फिंगर, कॅबेज, ब्रिंजल, कॉलीफ्लावर, कॅरट, बिटर गार्ड, पोटॅटोज, ऑनियन हे काय आहेत? व्हेजिटेबल्स आहेत. उत्तरायण, दिवाळी, होळी, रक्षाबंधन, क्रिसमस, जन्माष्टमी हे सण आहेत म्हणजे फेस्टिवल्स आहेत. स्वेटर, अम्ब्रेला, रेनकोट, स्कार्फ, फॅन, गोगल्स, हीटर, एअर कंडिशनर हे काय आहेत? वस्तू आहेत. त्या वस्तू आपण केव्हा यूज करतो? तर या ठिकाणी पहिला जो ग्रुप दिलेला आहे फ्रूट्सचा, तो पहिले शब्द आहेत 8 ते फ्रूट्स आहेत. नंतर आपल्याला दिलेले आहेत व्हेजिटेबल्स. नंतरचे पण 8 शब्द आहेत ते व्हेजिटेबल्स आहेत. नंतर आपल्याला दिलेलं आहे 6, ते 6 काय आहेत? सण आहेत. आणि शेवटी आपल्याला ज्या वस्तूंची नावं दिलेली आहेत त्या वस्तू आपण कोणत्या ऋतूमध्ये यूज करतो, कोणत्या सीजनमध्ये यूज करतो ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर या ठिकाणी बघा कोष्टक दिलेलं आहे. कोष्टकमध्ये आपल्याला उभ्या खाण्यात दिलेलं आहे विंटर, समर, मॉन्सून हे काय सीजन आहेत. त्यानंतर आपल्याला आडव्या खात्यात दिलेले फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, फेस्टिवल्स आणि युजफुल थिंग्स. तर कोणत्या सीजनमध्ये आपण कोणतं फ्रूट यूज करतो, कोणत्या सीजनमध्ये आपण कोणतं व्हेजिटेबल यूज करतो, कोणत्या सीजनमध्ये कोणता सण येतो आणि कोणत्या सीजनमध्ये आपण कोणत्या वस्तूचा उपयोग करतो ते आपल्याला या ठिकाणी वरील दिलेल्या शब्दांच्या आधारे भरायचं आहे. तर बघा या ठिकाणी बनाना केव्हा येतो? मॉन्सूनमध्ये. मॉन्सूनचं ते काय? फ्रूट आहे. बनाना म्हणजे केळी काय आहे? फ्रूट आहे. त्याचबरोबर ग्रॅप्स आणि मँगो केव्हा येतात? ग्रॅप्स आणि मँगो पण फ्रूट्स आहेत. ते फळं समरमध्ये येत असतात म्हणजे उन्हाळ्यात येत असतात. ग्रॅप्स म्हणजे द्राक्ष आणि मँगो म्हणजे आंबे. नंतर आहे ॲपल कोणत्या सीजनमध्ये येतं? ॲपल विंटर म्हणजे हिवाळा. ॲपल पण फ्रूट आहे. ॲपल म्हणजे सफरचंद. नंतर आहे वॉटरमेलन कोणत्या सीजनमध्ये येतं? समर म्हणजे उन्हाळ्यात येत असतं. वॉटरमेलन म्हणजे टरबूज. त्यानंतर आहे शुगर कॅन म्हणजे काय? ऊस कोणत्या ऋतूत येतो? विंटर म्हणजे हिवाळ्यात येत असतो. ऊस पण काय आहे? फळ आहे. नंतर आहे गावा म्हणजे पेरू कोणत्या ऋतूत येतो? हिवाळ्यात. पेरू हे हिवाळ्यातील फळ आहे. त्यानंतर आहे जांबू कोणत्या ऋतूत येतो? जांबू हे मॉन्सून म्हणजे पावसाळ्यात येणारं फळ आहे. आता आहेत व्हेजिटेबल्स. लेडीज फिंगर म्हणजे ते व्हेजिटेबल्समध्ये लिहायचे सीजनप्रमाणे. लेडीज फिंगर कोणत्या ऋतूमध्ये येतं? समरमध्ये. समर म्हणजे उन्हाळा आणि लेडीज फिंगर म्हणजे काय? भेंडी उन्हाळ्यात येत असते. त्यानंतर आहे कॅबेज म्हणजे काय? कोबी कोणत्या ऋतूत येते? कॅबेज विंटर म्हणजे हिवाळ्यात कॅबेज येत असते. त्यानंतर आहे ब्रिंजल म्हणजे वांगी कोणत्या ऋतूत येतात? वांगी विंटरमध्ये येतात. विंटर म्हणजे हिवाळ्यात. त्यानंतर आहे कॉलीफ्लॉवर म्हणजे फुलकोबी कोणत्या ऋतूत येते? फुलकोबी विंटरमध्ये हिवाळ्यात येत असते म्हणून आपण त्याला हिवाळ्यातील व्हेजिटेबल्समध्ये लिहिलं. त्यानंतर आहे कॅरट म्हणजे गाजर कोणत्या ऋतूत येते? गाजर पण विंटरमध्ये येत
असते, म्हणून त्याला पण आपल्याला विंटरच्या व्हेजिटेबल्समध्ये लिहायचं आहे. त्यानंतर आहे बिटर गार्ड. बिटर गार्ड म्हणजे कारले. कारले कोणत्या ऋतूत येते? कारले मॉन्सूनमध्ये. मॉन्सून म्हणजे पावसाळा. बिटर गार्ड पावसाळ्यात येत असते. त्यानंतर आहे पोटॅटोज. पोटॅटोज म्हणजे बटाटे. बटाटे कोणत्या ऋतूत येतात? बटाटे विंटरमध्ये, हिवाळ्यात येत असतात. त्यानंतर आहे ओनियन. ओनियन म्हणजे कांदे. कांदे कोणत्या ऋतूत येतात? विंटरमध्ये, हिवाळ्यात येत असतात. तर अशा प्रकारे आपण व्हेजिटेबल्स भरले सीजनप्रमाणे. आता पुढे आपल्याला दिलेले आहेत फेस्टिवल्स म्हणजे सण. कोणत्या ऋतूत कोणता सण येतो? उत्तरायण. उत्तरायण कोणत्या ऋतूत येतो? विंटरमध्ये, हिवाळ्यात. बरोबर. फेस्टिवल्स म्हणजे सण. नंतर आहे दिवाळी. दिवाळी कोणत्या ऋतूत येतो? दिवाळी मॉन्सूनमध्ये म्हणजे पावसाळ्यात येत असते. त्यानंतर आहे होळी. होळी कोणत्या ऋतूत येते? होळी समरमध्ये म्हणजे उन्हाळ्यात येत असते, म्हणून आपण समर सीजनमध्ये होळी लिहिलं. त्यानंतर आहे रक्षाबंधन. रक्षाबंधन कोणत्या सीजनमध्ये येते? रक्षाबंधन पण मॉन्सूनमध्ये येते, बरोबर, म्हणून आपण मॉन्सूनमध्ये लिहिलं. त्यानंतर आहे क्रिसमस. क्रिसमस कोणत्या सीजनमध्ये येतं? क्रिसमस विंटरमध्ये म्हणजे हिवाळ्यात येत असतं, म्हणून आपण विंटरमध्ये लिहिलं. त्यानंतर आहे जन्माष्टमी. जन्माष्टमी कोणत्या सीजनमध्ये येते? जन्माष्टमी मॉन्सून. मॉन्सून म्हणजे पावसाळ्यात येत असते. हे झाले फेस्टिवल्स. आता पुढे आपल्याला दिलेले आहेत वस्तू, युजफुल थिंग्स. त्या आपण कोणत्या ऋतूत वापरतो? स्वेटर कोणत्या ऋतूत वापरतो? विंटरमध्ये, हिवाळ्यात वापरत असतो. नंतर आहे अंब्रेला. अंब्रेला आपण कोणत्या ऋतूत वापरतो? अंब्रेला आपण मॉन्सूनमध्ये वापरतो, बरोबर. अंब्रेला म्हणजे छत्री. नंतर आहे रेनकोट. रेनकोट आपण कोणत्या सीजनमध्ये वापरतो? रेनकोट आपण मॉन्सूनमध्ये वापरतो. त्यानंतर आहे स्कार्फ. स्कार्फ स्कार्फ आपण कोणत्या ऋतूत वापरतो? स्कार्फ आपण विंटरमध्ये वापरत असतो, तसं आपण समरमध्ये पण वापरतो स्कार्फ, बरोबर. त्यानंतर आहे फॅन. फॅन कोणत्या ऋतूत लागतो आपल्याला? समरमध्ये म्हणजे उन्हाळ्यात. नंतर गोगल्स. गोगल्स कोणत्या ऋतूत वापरतो आपण गोगल्स? गोगल्स पण आपण समरमध्येच वापरत असतो. त्यानंतर आहे हीटर. पाणी गरम करण्याचं हीटर. ते कोणत्या ऋतूत लागतं? विंटरमध्ये, बरोबर. नंतर आहे एअर कंडिशनर. एअर कंडिशनर आपल्याला कोणत्या ऋतूत लागतं? समरमध्ये. गरम होतं ना आपल्याला, तर समरमध्ये आपण एअर कंडिशनरचा उपयोग करत असतो. तर अशा प्रकारे आपण दिलेले शब्द खालील कोष्टकात योग्य खात्यात ठेवून आपण ते कोष्टक पूर्ण केलेलं आहे. प्रत्येकाने ते कोष्टक वहीत लिहायचं आहे. आता आपल्याला ॲक्टिव्हिटी 6मध्ये दुसरा भाग दिलेला आहे. कोष्टकाच्या खाली काही वाक्य दिलेले आहे, त्यांना ऐकायचं आहे, बोलायचं आहे आणि ते वाक्य कोणता दिवस सुचवतात त्याची नोंद करायची. तो दिवस आपल्याला कोष्टकाच्या योग्य खात्यात लिहायचा आहे. या ठिकाणी वरती आपल्याला बघा सीजन दिलेलं आहे, विंटर, समर आणि मॉन्सून. मंथ्स ऑफ द इयर, महिन्यांची नावं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. नेम ऑफ द डे म्हणजे कोणता दिवस कोणत्या महिन्यात येतो ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. मंथ्स ऑफ द इयर्स म्हणजे काय? आपल्याला वर्षाच्या महिन्यांची नावं लिहायची. म्हणजे विंटर कोणत्या महिन्यात असतो? नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी. नंतर समर कोणत्या महिन्यात असतो? मार्च, एप्रिल, मे आणि जून. नंतर आहे मॉन्सून कोणत्या महिन्यात येतो? जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर, बरोबर. हे सीजनप्रमाणे आपण महिन्यांची नावं लिहून घेतली. आता आपल्याला खाली नेम ऑफ द डे. आता खाली जे वाक्य आहे ते वाक्य आपल्याला वाचायचं आहे. तो दिवस कोणत्या दिवशी येतो? अवर टीचर टॉक अबाउट इट इन द असेंब्ली. आपले शिक्षक त्याविषयी असेंब्लीमध्ये बोलतात. तर तो कोणता दिवस असतो?
हिंदी डे. तर हिंदी डे केव्हा येतो? 14 सप्टेंबर. म्हणून आपण सप्टेंबरमध्ये हिंदी डे लिहायचं आहे. काय आहे? वी वॉच अ प्ले अबाउट गांधीजी अँड सरदार पटेल. आपण गांधीजी आणि सरदार पटेल यांचा रोल पाहतो. केव्हा पाहतो आपण? कोणत्या दिवशी पाहतो? रिपब्लिक डे. रिपब्लिक डे केव्हा येतो? 26 जानेवारी, म्हणजे जानेवारीमध्ये लिहावं लागेल. नंतर इंडिपेंडन्स डेला पण पाहत असतो. इंडिपेंडन्स डे केव्हा येतो? 15 ऑगस्ट. मग ऑगस्टमध्ये लिहायचं इंडिपेंडन्स डे. पुढचे वाक्य आहे 3 स्टुडंट्स प्ले द टीचर्स रोल. स्टुडंट टीचरचा रोल करतात. केव्हा करतात रोल? टीचर्स डेला. टीचर्स डे केव्हा येतो? 5 सप्टेंबर, म्हणजे सप्टेंबरमध्ये येईल. 4 वी कलेक्टेड फोटोग्राफ्स अँड इन्फॉर्मेशन अबाउट डॉक्टर आंबेडकर. आपण डॉक्टर आंबेडकरची फोटोग्राफ्स कलेक्ट करतो, तशीच माहिती कलेक्ट करतो. केव्हा करतो? आंबेडकर जयंती. आंबेडकर जयंती केव्हा येते? 14 एप्रिल. मग एप्रिलमध्ये लिहायचं आंबेडकर जयंती. 5 वी प्लॅन अ क्विज ऑन द पोएट्स अँड राईट्स ऑफ गुजराती. आपण क्विजचं आयोजन करतो ऑन द पोएट्स आणि रायटर्स, म्हणजे कवी आणि लेखकांवरती क्विजचं आयोजन करतो गुजरातीमध्ये. तर तो कोणता दिवस असतो? मदर टंग डे. आणि मदर टंग डे केव्हा येतो? 21 फेब्रुवारी, म्हणजे फेब्रुवारीमध्ये आपल्याला मदर टंग डे लिहावा लागेल. पुढचं आहे 6 अवर स्कूल हॅज वॅकेशन बट वी गॅदर टू प्लांट सप्लाईंग इन अवर गार्डन. आपल्या शाळेला सुट्टी असते, परंतु आपण त्या दिवशी गार्डनमध्ये प्लांट लावण्यासाठी, वृक्ष लावण्यासाठी एकत्र येतो. तर तो डे कोणता असतो? द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे. द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे म्हणजे पर्यावरण दिवस. तो केव्हा येतो? 5 जून, म्हणजे तो आपल्याला जूनमध्ये लिहावा लागेल. पुढचं सेंटेन्स आहे अवर स्कूल हॅज अ हॉलिडे बट वी गेदर टू रिमेंबर गांधीजी. आपल्या शाळेला सुट्टी असते, पण तरीसुद्धा आपण गांधीजींना आठवण करण्यासाठी एकत्र येतो. तर केव्हा येतो? गांधी जयंती. गांधी जयंती केव्हा येते? 2 ऑक्टोबर. मग ऑक्टोबरमध्ये लिहायचं. 8 वी सेलिब्रेटेड प्रवेशोत्सव. आपण प्रवेशोत्सव केव्हा साजरा करतो? जूनमध्ये, बरोबर. मग जूनमध्ये प्रवेशोत्सव लिहायचं. 9 वी पार्टिसिपेटेड इन द स्पोर्ट डे. आपण स्पोर्ट डे म्हणजे रमतगमतमध्ये आपण भाग घेतो. तर तेव्हा काय असतं? स्पोर्ट डे असतो. स्पोर्ट डे केव्हा येतो? तर स्पोर्ट डे ऑगस्टमध्ये येतो, बरोबर. वी वॉच अ चिल्ड्रन्स फिल्म ऑन दॅट डे. आपण त्या दिवशी मुलांचे पिक्चर पाहतो. केव्हा पाहतो आपण? चिल्ड्रन डे. चिल्ड्रन डे केव्हा येतो? चिल्ड्रन डे 14 नोव्हेंबर, म्हणजे 14 नोव्हेंबरमध्ये चिल्ड्रन डे लिहायचा आहे, बरोबर बालमित्रांनो. तर अशा प्रकारे आज आपण युनिट 2 मो छोचे ॲक्टिव्हिटी 5 आणि 6चा अभ्यास केला. ॲक्टिव्हिटी 5मध्ये आपण कविता शिकलो, द रेनबो, आणि ॲक्टिव्हिटी 6मध्ये आपण कोष्टकं पूर्ण केले. तर ॲक्टिव्हिटी 5 आणि ॲक्टिव्हिटी 6मध्ये आपण जे काही शिकलो ते सर्वांनी इंग्लिशच्या वहीत लिहायचं आहे. ते तुमचे आजचे गृहकार्य. त्याचबरोबर आपण जी कविता शिकलो ती कविता प्रत्येकाने पाठांतर करायची आहे. त्याचबरोबर कवितेत जे कठीण शब्द शिकलो ते कठीण शब्दांच्या स्पेलिंग्स पण तुम्हाला पाठांतर करायच्या आहेत, आणि त्या स्पेलिंग्स पण 5-5 वेळा वहीत लिहायच्या आहे. थँक्यू. नमस्कार.